like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून भावानं आता झोपून उठलो बघा. तर भावानं आता झोपून उठली मस्त पैकी. जायचं घरी. आता कंटाळा घरी जायचं पण मस्त पैकी आता जायचं घरी. उठतो आंघोळ करायची सॉरी आंघोळ करायचे जेवायचं मस्त पैकी. हे बघा क्या आता उठलाय जाऊ म्हणून काय त्याच्या ब्लॉग नाही मला राहू दे काय करायला. अहो जावं लागते दादा. काय करू सांगा तुम्ही सांगा काय करू. ती हबीबी गेली आता तू पण चाललास. हबीबी कम टू दुबई. आमची शेख गेली दुबई. आमच्या शेखची दुबई असते अमरावती. भावना आता उठले जातो आंघोळ बिंघोळ करतो जेवण करतो आणि तुम्हाला डायरेक्ट रस्त्यात भेटतो. चला फायनली भावना झाले आपला आता आवरून बिवरून जेवण झाले. आपला हा लुक असणार बघा. लुक आपला चेन असणार. काय दिसतं तुमचा भाऊ कमेंटमध्ये सांगा काय दिसते. पोरी बघा असतील तर पोरीनो आयडिया फाका मग फेका. हे बघा दादा दादा बोला उकसू का चला जाऊ. काय करणार नाही तुम्हाला मला माहित आहे. करणार नाही तुम्हाला माहित आहे. मला त्याला काय करायचं पर्याय नाही. भावना एक कमीत कमी 10 दिवस तर नाही मी आता रूमवर. आता गावाकडे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. कंटिन्यू ब्लॉग तुम्हाला पडत राहणार बघा. भावानं नुसतं बघत राहायला नुसता सोबत करायला तुम्ही. बरं चला जाऊ का दादा. हा चालते बघा राहणार फोन आला. तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. राहण्याचा फोन आला बघा. राहण्याला फोन करतो मस्त वेगळे जातो. चलो चालतो बघा. इथं चालतो इथूनच गेलो त्या दिवशी. पण तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहीत नाही. मला एवढं वाटत नाही आवाज येतो मला. आता एक रिक्षा बघा इथं आयला इकडं लागतं दादा मस्त वेगळे. तुम्हाला डायरेक्ट आता नाशिक फाट्या भेटतो. भावानं फायनली पोचलो आता इथं नाशिक फाट्याला. हे बघा नाशिक फाटा तुम्हाला धावतो मस्त वेळ. आता फायनली नाशिक फाट्याला पोचलो. आता बघायला बसच्या वाट जायचं बसनं घरी. भावानं स्टिंग थोडं काय 15 मिनिटं लावली. ते 15 मिनिटं स्टिंग काय भेटत नाही. तर नाशिक फाट्यावर कुठं बघा सगळीकडे हुडकाय लावली पण स्टिंग काय भेटत नाही. क्या बात कर रहे हुडकणार पण स्टिंग घेणार शेवटी भावानं. स्टिंग आपली या नाही हो स्टिंग पेल्याशिवाय आपल्याला दमच निघत नाही. तर भावानं फायनली भेटले आपल्याला स्टिंग. 20 मिनिटं झालं कमीत कमी 20 मिनिटं झालं स्टिंगला हुडकतोय. जिथं जायला तिथं जिथे म्हणतं स्टिंग नाही तिथं जायला तिथं स्टिंग नाही. प्रत्येक हॉटेल प्रत्येक दुकानात जाऊन विचारलंय मी. जिथं पहिलं तिथं स्टिंग नाही तिथं बघायला तिथं स्टिंग नाही. भावानं असं करू नका. स्टिंग ठेवा जावा नाशिक फाट्यावर मस्त वगैरे राहा. आम्ही इथं जातोय पेत असतोय आम्ही स्टिंग वगैरे. काय भावानं बस आल्या त्यांना माहिती बरं का मी इथून जाणार आहे. तरी पण अहो काय माणसं सोडून चालला का तुम्ही राव काय राव. भावानं बसले आता बसमध्ये. हे बघा दत्ता भाऊ हे ड्रायव्हर. मस्तपैकी जातो घरी. त्यांचं एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवतं तर बनवलं आहे मस्त. मला यूट्यूब चॅनलवर बघा भेटेल. तर आता आम्ही हडपसरला आता पॅसेंजर घ्यायचं चालू आहे दत्ता भाऊंचं. हे बघा नादाबा ट्रॅव्हल्स मस्तपैकी दत्ता भाऊ हडपसरला. हडपसरवरून आता डायरेक्ट शो घरी. दत्ता भाऊ बघा ड्रायव्हर मला. तर भावानं आताच नाश्ता केला. दत्ता भाऊ कुठलं लोकेशन आहे. सासवड देवीघाट. तर आपल्या पब्लिकला हाय करायला. तर भावानं ही नादाबा ट्रॅव्हल्सचे मालक आहेत. स्वतः मालक आहेत हा. तर ही बघा ट्रॅव्हल्स. तुम्हाला नंबरवर जाऊन कॉल वगैरे करा. ही बघा नादाबा ट्रॅव्हल्स आहे. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवणार ती दत्ता भाऊ खुद स्वतः असते. त्यांनी ड्रायव्हरसोबत असतात. त्यांनी ह्यांनी पण ड्रायव्हर. पुण्याला वगैरे यायचं म्हटलं तर एकदा येऊन जावं ह्या गाडीत. कुठली फायनली आता 8 पडेल. भावानं कुठली फायनली 8 पडेल. तुम्हाला गाडी गेली दत्ता भाऊ आहे तिथं यायला लागली गाडी. मला आणली स्टँडपर्यंत. सोडा म्हणलं ना स्टँडपर्यंत घेऊन आले. तर ही बघा दत्ता भाऊंचं ऑफिस. नादाबा ट्रॅव्हल्स ऑफिस कसं आहे. रोम भाइयों नाद करते काय तांडरला आहे.
हा प्रायव्हेट टॅक्सी बोलवली आपली कसं आहे प्रायव्हेट टॅक्सी काय म्हणतो साई मंदिर चौकात जाऊ दे पेट्रोल पंप झोपलेला का आता अरे उशीर आलो या एकदा तर मला थांबवून घेतलं इथं आधी ट्रॅव्हल दत्ता भाऊ येतो भावानं चालू स्टँडवर कैसे हो गया स्टँड सॉरी पेट्रोल पंप हे बघा डॉन पारुसा सकाळ सकाळी उठवलाय गड्याला न्यायला फिरायचं आहे काय भावानं तुम्हाला लवकरच एक न्यू ब्लॉग बघायला भेटतील भावानं आटपाडी डेव्हलपमेंट व्हायला लागली आहे मस्तीपैकी काही दिवसांनी आटपाडी बघा कशी दिसते तुम्हाला नाद करते का ही भावा प्रेम भावची गाडी आमची आटपाडी मी आधी 5:30 वाजता चाललोय आता घरी आता वाजल्या सांगतो तुम्हाला 8 वाजल्या चाललोय आता घरी काय आटपाडी पावसात भिजलेली आटपाडी